ज्ञानोबा माऊलीचा आपुली हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र जन्म येती तयाचा हरी व वाटे दैवा। महाराज तुम्हाला सांगते आपली आई रडते, आपली आई रडते, आपली आई रडते, इकडे तिकडे काही झालं आपला बाप रडताना कधी बघितलंय का महाराज? तुम्हाला सांगते आपल्या बापाच्या डोळ्यात अश्रू कधी बघितलेत का महाराज? तो बाप आहे ना बाप कधीच कळत नाही महाराज। तुम्हाला सांगते अख्खा आयुष्यभर कमवलेलं एका मिनिटात पोराचं नाव करून देणारा बाप असतो महाराज। बाप करणं खूप कठीण आहे। बाप हा त्या डोंगरासारखा आहे जो लांबून हिरवागार दिसतो पण आतून अशी त्याची माती भुसभुशीत झालेली असते महाराज। विठ्ठल विठ्ठल महाराज तुम्हाला सांगते बाप हा तुम्ही बापाची इज्जत कधी घालू नका महाराज। आणि आपल्या लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यात पाणी कधी येईल असं वागू नका आणि आपल्या बापाची इज्जत समाजामध्ये खाली जाईल असं पाऊल कधी टाकू नका महाराज। ज्यांना नाही त्यांना कळतंय आणि ज्यांना आहे त्यांना माज आलाय महाराज। तुम्हाला सांगते शोकात काय आज महाराज तुम्हाला सांगते आपल्या बापानं शाळेत धाडलंय म्हणून शिकतात, आपल्या बापानं शिकायला धाडलंय म्हणून शिक्षक शिकवतात म्हणून शिकतात। महाराज तुम्हाला सांगते महाराज तुम्हाला सांगते आजकालची शोकांतिका शिक्षक शिकतात म्हणून शिकते, शाळेत जायचं म्हणून जायचं, करायचं म्हणून करायचं, आपलं स्वप्न विप्न काय नाही महाराज। एपीजे अब्दुल कलामांचं वाक्य है सपने वो नहीं जो रात में आते, सपने वो नहीं जो रात में आते, सपने तो वो है जो नींद ही उड़ा देते, सपने तो वो है जो नींद ही उड़ा देते। महाराज विठ्ठल विठ्ठल महाराज तुम्हाला सांगते स्त्री आज गगनाला भिडली, स्त्री आज गगनाला भिडली, स्त्री गगनाला भिडण्याचे कारण दोन आहेत महाराज। एक सरकार आणि दुसरे स्त्रीचे आई वडील, एक सरकार आणि दुसरे स्त्रीचे आई वडील। द वुमन इज आयडल मॅनेजर। स्त्री जगातील सगळ्यात मोठी व्यवस्थापक आहे महाराज। स्त्री सारखं व्यवस्थापन कोण करू शकलं नाही महाराज। तुम्हाला सांगते एकाने काय केलं 42 पोरी बघितल्या, 42 पोरी बघितल्या आणि माझ्यासारखं एक त्याला भेटलं महाराज। मग ते माझ्यासारखं त्याला एक भेटलं म्हणलं जी भेटन ती कर, जी भेटन ती कर महाराज। पोरांनी पोरगी पसंत केली पण पोराच्या आईलाच पोरगी पसंत नाही महाराज। पोराच्या आईला पोरगीच पसंत नाही। आई म्हणली भिकाऱ्याला पोरगी देईन पण त्याला पोरगी देणार नाही, भिकाऱ्याला पोरगी देईन त्याला पोरगी नाही देणार कारण माझ्या लग्नाआधी मला मला बघायला आलता, माझ्या लग्नाआधी हा मला बघायला आलता। विठ्ठल विठ्ठल महाराज तुम्हाला सांगते आजकालच्या अतिशहाणे लेकरं गुरुजी वर्गात गेले, गुरुजी म्हणले गणू एका 5 किती? गणू म्हणला 15। गुरुजी म्हणले शाबास। गणू म्हणला 15। गुरुजी म्हणले शाबास। गुरुजी म्हणले 15 फळांची नाव सांग। गणू म्हणला आंबा। गुरुजी म्हणले शाबास। गणू म्हणला चिक्कू। गुरुजी म्हणले शाबास। गणू म्हणला सफरचंद। गुरुजी म्हणले शाबास। गणू जरा फळ सर। गुरुजी म्हणले तर 3च फळांची नावे झाले आणखीन 12 फळांची नावे कुठे आहेत? गणू म्हणला 1 डझन केळी। महाराजाला कळलं त्यालाच कळलं। विठ्ठल विठ्ठल महाराज तुम्हाला सांगते आजकाल जे जगात चाललंय ते म्हणजे व्यसन। तुम्हाला सांगते आजकाल जगात चाललंय ते म्हणजे व्यसन। इथं बसलेल्यांपैकी अर्ध्याच्या तोंडात तंबाखू असणार आहे का नाही महाराज? खरं सांगा अर्ध्याच्या तोंडात तंबाखू आहे महाराज। तुम्हाला सांगते एक बारकं पोरगं मोठं बी नाही महाराज, बारकं पोरगं आलं मावा चोळीत, मी म्हणलं वैर काय बापाला नाव सांगू काय? तंबाखू चोळतायच्या
तुमचे लेकरं पण तुमचंच अनुकरण करणार आहेत महाराज. तुम्ही तंबाखू खाताय तर तुमचं लेकरू बी तंबाखूच खाणार आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्हाला सांगते, एकानं पिली आणि बायकोकडे गेला आणि बायकोला म्हणला, लय चढली, लय चढली. बायको म्हणली पण मी काय करू? तो म्हणला, अरे गाववाले बी लय येडी, तुम्हाला सरपंच नाही केलं. तो म्हणला, सरपंच झालं ना महाराज, सरपंच गाव बदलीन गाव, आमदार झालं ना महाराज, आमदार तालुका बदलीन तालुका, आणि खासदार झालं ना महाराज, खासदार जिल्हा बदलीन जिल्हा, पंतप्रधान झालं ना महाराज, देश बदलीन देश. बायको म्हणली, अरे दारूच्या धुंदीतून बाहेर ये, लुंगी समजून जो पडदा घातलाय तो बदल आधी.